नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी मुळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, अर्धे पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी मोहरी जरी टाकली तरी पण चालू शकते। आणि जी मुळ्याची भाजी होती ना, तर अशा पद्धतीची बघा एकदम कवळे असे मुळे होते। आणि मी ते मुळे नाही घेतलेले, ते जरी घेतले तरी चालेल। त्याची मी चटणी बनवणार आहे, त्यामुळे मी ते घेतलेले नाहीये। तुम्हाला जर चटणी बघायची असेल ना, तर खाली कमेंट करा, तुम्हाला मी त्याची लिंक देते। जिरं चांगलं फुटलेलं आहे बघा। त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा कापून घेतलेल्या आहेत। कुटून जरी घेतल्या तरी पण चालेल। लसूण थोडासा भाजला की नाही की त्याच्यामध्ये मिरची टाकायची। 2 मोठ्या आकाराच्या बघा पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता। मोठ्या आकाराची जुडी होती। मिरची जरा भाजली की नाही त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे छोट्या आकाराचा एकदम टोमॅटो। मोठ्या आकाराचा असेल तर अर्धच टाकायचं, आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं। चवीप्रमाणे आत्ताच मीठ टाकणार आहे आणि 1-2 मिनटं मी मीडियम गॅसवर परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता ही भाजी टाकून घेऊया आपण। भाजी काय केली होती, मी स्वच्छ धुवून नंतर कापून घेतलेली आहे। तर मी थोडी टाकून घेणार आहे। मिक्स करून घेतलेली आहे बघा। राहिलेले सुद्धा आता मी अशी टाकून घेते। याच्यामध्ये तुम्ही कवळा मुळा होता ना, तो पण बारीक एकदम कापून टाकला तरी चालेल। टाकून घेते सगळी बघा मी काढून घेतलेली आहे। आणि आता याला काय करते, गॅस आहे मीडियमच, चांगली मिक्स करून घेते। मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे। एवढं पाणी सुटतं बघा त्याला। भाजी खूप छान लागते बरं का अशा पद्धतीनं। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये 2-3 चमचे ओलं खोबरं किसून टाकलं तरी चालेल किंवा खाऊन टाकलं तरी चालेल। गॅस आहे मीडियमच आणि ह्याच्यावर काय करणार आहे, 1-2 मिनिटासाठी फक्त मी झाकण ठेवणार आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, 2च मिनिटं ठेवायचं। 2 मिनिटं फक्त मी झाकण ठेवलं होतं। मी काढून घेणार आहे। पाणी असं सुटतं बघा। का ठेवलं होतं झाकण माहिती आहे का, ही जी देठं दिसत असेल तुम्हाला ती पण मी घेतली होती, कारण त्याला कशी असते जरा लांबडी देठ असतात, कवळी होती, त्यामुळे मी ती पण घेतलेली आहे। आता ह्याला काय करायचं, मीडियम गॅसवरच आपल्याला ठेवून द्यायचं। ह्यातलं पाणी आपण आटवून घेऊया। 5 मिनिटं झालंय बघा, पाणी आटलेलं आहे। अशा असंच पाणी आटलं की नाही थोडंसं, की मग ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं जरी टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तर अशाच पद्धतीने केलं तरी चालेल। ह्या चमच्याच्या मापानं बघा 3 चमचे मी शेंगदाणे भाजून मोठे कुटलेले आहेत, बारीक कुटलेले नाही आहेत। आता हे टाकून घेऊन मी ह्याला 1-2 मिनिटं हलवणार आहे बघा। एवढंसं पाणी आहे ह्याच्यामध्ये ना, आपल्या शेंगदाण्यामध्ये चांगला अर्क त्याचा मुरतो आणि खूप चविष्ट लागतं बरं का। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल। एकदम हलकंसं पाणी आहे। आपली कढई तर गरमच असते ना, असंच ठेवून द्यायचं। पूर्णपणे पाणी आटलं आणि एकदम पण कधी सुकी भाजी करायची नाही आहे। अशा पद्धतीत करायची। कशी वाटली रेसिपी जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।